केस नंबर 001, लेखिका सायली केदार, प्रकरण 2. सर, कसं वाटतंय हे विचित्र? फक्त तुम्ही, मी आणि ह्या श्रुती सबनीस. आता माणूस गेला म्हणल्यावर गर्दी असते, आणि हे तर एवढे मोठे बिझनेसमॅन. विक्रांतच्या इलेक्ट्रिक क्रिमेशन रूमच्या बाहेर उभं राहून रायकर निरंजनच्या कानात कुजबुजला. आजूबाजूला तशी वर्दळ होती. प्रत्येक गेलेल्या माणसासमोर किमान 8 ते 10 लोक तरी होतेच. रायकर मेन सस्पेक्ट तीच आहे. कमीत कमी बोलबाला व्हावा असं वाटणारच तिला. तिनं नातेवाईकांना बोलावलं असतं ना तरच मला ऑड वाटलं असतं. हो सर, पण ही बाई म्हणाली की थांबायचं नाही आणि सगळे तयार झाले. यावा ना न्यूज बघितली असेलच की सगळ्यांनी. स्वतःहून का नाही आले? किमान आपल्याला चौकशी तरी करता आली असती या श्रुती सबनीसची. आता सगळ्याच लोकांशी काय आपलं चांगलं नातं असतं, येणं जाणं असतं असं नाही, पण एकही नातेवाईक, मित्र, शेजारी हटून नाही बसला की मला विक्रांतला शेवटचं बघायचंय. विक्रांतला आई वडील भावंड असली असती तर आलेच असते ना, पण त्याला नातेवाईकच नाही आणि हिच्या घरचे कॅनडावरून कशाला येतील? कुणाला येऊ द्यायचं नाही हा प्लान जरी हिचा असला ना तरी तो सक्सेसफुल करणं सोपं होतं. इन्स्पेक्टर प्रभू, हाताचा आयव्ही तसंच ठेवून नर्सचा हात धरून क्रिमेशन रूमच्या बाहेर पडणारी श्रुती प्रभूकडे आली. अजूनही बरीच अशक्त आणि दमलेली दिसत होती. इन्स्पेक्टर, मला डिस्चार्ज हवा आहे. मिळेल. पहिले बेसिक रिपोर्ट्स आले की त्यात जर काही प्रॉब्लेमॅटिक नसेल तर लगेच मिळेल. पण मला तसं काहीच झालेलं नाही आहे. मी फक्त वीक झाली आहे. ती तर काय मी घरीसुद्धा रिकवर होईल. आम्हाला प्रोसिजरप्रमाणे जावं लागतं मॅडम. रिपोर्ट आल्याशिवाय नाही सोडता येणार. पण कामाच्या काही लोकांना Sample complete. Ready to continue?